छत्रपती संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून त्वरित हटविण्यात यावी, अन्यथा बजरंग दल परत कार सेवा करून बजरंग दल स्वतः औरंगजेबाची कबर उखडून टाकेल, असा कडक इशारा अहमदपूर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलाय। मधुकर धडे, खंडेराव टिक्कोरे, माधव रोंगे, ईश्वर चापकानळे, संतोष जाधव, गजानन मेनकुदळे, अमर पाटील, पवन हामने, शंकर चव्हाण, शुभम मद्दे, सुनील करले, मारुती भोसकर, कृष्णा गोरे, शत्रुघ्न मंडले, धर्मराज केंद्रे, गिरिजा मुकनर, आकाश सोळंके, नरेश काबलिया, विलास पाटील, ऋतिक यादव, श्रद्धा कामजवळगे, अमोघ वळसंगीकर, नागेश मंगे, अमोल पाटील आदींच्या स्वाक्षरी सादर करण्यात आलेल्या निवेदनावर आहेत। भरपूर केले म्हणून याच्या विरोधामध्ये आज आम्ही आपल्या हात जोडून विनंती की अशा परप्रांतीय कबरी महाराष्ट्रामध्ये तर राहू नये म्हणून आपण जेवढं निवेदन शासनापर्यंत पोहोचवता येते तेवढं पोहोचवावे। ज्यांनी आपल्या धर्माचं वेळोवेळी पतन केलंय, आपल्या तीर्थस्थळांवर आघात केलाय, आपल्या माया बहिणींवरती हात टाकलाय, आपल्या तीर्थस्थळांचं पूर्ण उद्ध्वस्त केलंय, अशा औरंगजेबाचा ज्यांनी आपल्या संभाजीराजांचा छळ केलाय, अशा औरंगजेबाची कबर आपल्या महाराष्ट्रात राहणं हेच बरोबर नाही आहे। त्याच्यामुळे ते न्याय उचितच नाही आणि धर्माच्या दृष्टीने ते बरोबर नाही आणि त्याच्यामुळे ते लवकरात लवकर हटवण्यात यावंच हे आमचं निवेदन आहे। आणि ते जर नाही आलं तर धर्माच्या वतीने आणि बजरंग दलाच्या वतीने योग्य ती हालचाल केलं जातं। आपल्या भावना आणि निवेदन आम्ही लक्षात घेतलेलं आहे, शासनात तातडीने पाठवले। आपल्या भावना वरच्या लेवलला मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहे। आवाज बहुजनांचा।